पण आता सध्या असं युग आहे की प्रत्येकाला सर्व गुणा कांचन स्थित म्हणजे पैसा हा हवा, त्याच्याशिवाय काहीही शक्य नाही. म्हणजे मी अगदी झोपडपट्टीमधल्या माणसाला देखील मी बघितलेलं आहे आणि अगदी अगदी उच्च अब्जाधीश माणसाला देखील मी पाहिलेलं आहे, अशी कामं पण केलेली आहे. पण हे सगळं करत असताना एक मात्र माझ्या लक्षात आलं, ते खूप स्वार्थी असतात. त्यांना फक्त आपलं काम करून घ्यायचं असतं. देवासाठी आपण 10 मिनिटं घालूया, त्याची पूजा करूया, नामस्मरण करूया, त्याची इच्छा. इनफॅक्ट हे जोशी गुरुजी आहेत, ज्ञानानंद आता यांच्याकडनं काम होणार, मग त्याची व्यवस्थित वागायला टेन्शन होतं. ही जी वृत्ती आहे ती तुम्हाला तुमच्या अधोगतीपर्यंत लक्षात ठेवा. आपण सगळेच साधक आहोत. जे जीव ज्याने घेतलेला आहे या वृत्तीवरती हे सगळे साधक. ते थोडक्यात कसं, एखादी चिमणी तिकडे बसली झाडावर तर ती देवाचं नाव घेत नाही असं नाही, ती घेते, ती घेते. नामस्मरण ही साधना ही आपल्याला नाही. काही लोक खूप साधना करतात पण त्यांना काहीच फलित होत, कारण गुरुची अवकृपा. जर गुरु तुमचा बनावट असेल, फक्त पैशाचा लालची असेल, तर तो तुम्हाला कधीही मार्ग देऊ शकत नाही. पण गुरुने मार्ग दिला तर त्याच्यावरती नित्य नियमन चालणं हेही महत्त्वाचं. काही उदाहरणं आहेत तिकडे की गुरुने कसं आपल्याला काय कुठपर्यंत आणून ठेवला. तर हरी साहेब आहेत तुमच्या मागे, ते मला गेली 20 वर्ष ओळखत आहेत. ते पण एक चांगले साधक आहे, पण त्यांनी जितकं गुरुच्या प्रती समर्पण केलं तेवढं गुरुनी त्यांना आपलं नाही मानलं. ते फक्त स्वार्थ साधून पैसा कमवून आपलं स्थान बनवायचं, गाड्या घ्यायच्या, छान फिरायचं, मिळवायचं असं होतं. आणि एक लक्षात ठेवा की आपल्याला हे पुढे परंपरा ही नेहमी कंटिन्यू करावीच लागते. आज माझं काहीतरी आयुष्य असेल, त्या आयुष्यापर्यंत मी कार्य करणार जीव ब्रह्मसेवा, त्यानंतर माझ्या पुढे जे शिष्य आहेत त्यांनी ते पण करावं. पण ही परंपरा तुम्हाला शिकवत आली, ती कामं यशस्वी झाली पाहिजे. कधी कधी असं होतं की कधी वेळ लागतो काम व्हायला, तर लोकांचा विश्वास वाटतो अरे आपण एवढं केलं पण आपल्याला काही नाही, पण नियतीच्या पुढे कोणी नाही. पण त्या नियतीवरती तुमचा जो काय नियती तुमच्यावर जो काय गाला घालण्याचा प्रयत्न करते तो बाजूला सांगण्याची ताकद नाथांमध्ये, माझ्यामध्ये नाही. मी शून्य आहे. मी तुमच्यासारखाच एक साधक आहे, कदाचित 2 स्टेप पुढे असेल, पण माझं आणि त्यांचं जे काही कनेक्शन आहे ते अतिशय. जसं एखादा आपण देवळात गेल्यानंतर पुजारी आपल्याला हात लावायचे मूर्तीला, तो ताट घेतो आणि नंतर तो ठेवतो आणि मग तुम्हाला तो प्रसाद देतो. आपण जातो का डायरेक्ट नमस्कार करावा? नाही. कुठल्याही मोठ्या स्थानावर जातो असं म्हणणार. ते पण तेच आहे. तुमचे प्रश्न घेतो मी, नाकाच्या चरणी लावतो आणि तोच प्रसाद देतो. ती जी किमया आहे ही मधली बेग लक्षात घ्या. आता तुम्हाला फक्त एवढं सांगण्यात की तुमची जास्त वेळ घेणार नाही, माझे एवढं वेळ आहे साधना. काही जण तरुण आहेत, काही जण म्हातारी झालेली आहे, पण वेळ तुमच्या हातामध्ये, हाच तो क्षण, हाच तो दिवस असं समजून तुम्ही साधनेला सुरुवात करा, नामस्मरणाला सुरुवात करा. शेवटी आपल्या बरोबर फक्त तेच जाणार आहे. तुमचे कपडेही जाणार नाही, तो पैसाही जाणार नाही आणि तुमचं नावही जाणार नाही. तुम्हाला तुमच्या नावाला तिथे कोण ओळखणार नाही. तुम्ही किती पैसा कमवला, तुम्ही तुमचं राजे होता, तुम्हाला काही